कदम यांनी या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत करतो। खूप खूप स्वागत आपलं या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मीराबाईंदर शहर शाखेकडून आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहोत। या दिवशी आपल्या मैदानामध्ये जो सोहळा सुरू आहे त्याचे कारण म्हणजे आपल्या समर्थ प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष सन्माननीय अनिल पांडुरंग रानवडे यांचा वाढदिवस। यांचा जन्म 7 एप्रिल 1978 रोजी केळगण कामतवाडी जिल्हा रायगड येथे झाला। प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण करून आपले साहेब मुंबईत आले। 5 भाऊ 1 बहीण अशा मोठ्या कुटुंबामध्ये त्यांचं बालपण गेलं। 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला अगदी सकाळी पेपर टाकण्यापासून अनेक अपार कष्टाची कामे साहेबांनी मुंबईत केली। वयाच्या 19व्या वर्षी लग्न झाले। त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष शेअर मार्केटिंग कंपनीमध्ये नोकरी केली। 2003 साली शिवसेना पक्षाचे सभासद स्वीकारले। आपल्या कामाचा ठसा उमटवत 2005 साली शिवसेना पक्षाचे गटप्रमुख झाले। 2005 ते 2007 उपशाखा प्रमुख आणि 2007 ते 2017 शाखा प्रमुख हे पद त्यांनी भूषवले। जेव्हा साहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा भाईंदर पूर्व येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व होते। परंतु साहेबांनी आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये पूर्ण प्रभाग शिवसेनामय करून टाकला। अशा प्रकारे बरेच वर्ष त्यांचे समाजकार्य सुरू होते। 2017 मध्ये महाराष्ट्रात असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 2019 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये साहेबांनी प्रवेश केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख श्री शुभेच्छा। आई भवानी त्यांची सर्व स्वप्न मनोकामना इच्छा पूर्ण करो, त्यांना उदंड आणि आनंदी आयुष्य लाभो ही आम्ही समर्थ प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीराबाईंदर शहराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। आणि मी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनिलदादा रानवडे आणि रोशनीताई राजन पवार यांना विनंती करणार आहे की आपण मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस एवढं समाजसेवेचं काम आहे। कारण का विशाल पाटील सुद्धा आलेत, कारण का साई भक्त आहेत, ती पायी यात्रा काढतात, त्या अनुषंगाने सत्कार करत आहेत। जोरदार टाळ्या। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे उपशहराध्यक्ष सन्माननीय कुणाल माहीम साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत। माहीमकर सारी माफ करा। मी पुन्हा एकदा समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो, राजेंद्र पवार या ठिकाणी सन्मान करत आहेत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात कुणाल साहेबांसाठी। त्याचप्रमाणे आमच्या नक्कीच हा पक्ष कोणताही असो, मात्र रंगमंचावरती आपण सर्वजण कोकणवासीय म्हणून आणि या कोकण महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आपण सर्वांनी मराठी म्हणून एकत्र येत या रंगमंचावरती ही एकजूट दाखवत आहोत आणि म्हणून या सर्व आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करतो आहोत। 2 मिनिटं फक्त। सृष्टी दास या मुलीचा सत्कार नयनबाई तुमच्या हस्ते व्हावा। फेमस केलं, 1 लाख व्ह्यू मिळाले तिला। सृष्टी दास व्यासपीठावर या। हितेश रानवडे तुम्ही जावा। आले तिला इंस्टाग्रामवरती 5 लाख व्ह्यू म्हणजे किती झालं, म्हणजे पहा पूर्ण देशामध्ये जगामध्ये पोहोचलं। असे रानवडे साहेबांवरती प्रेम करणारे बरेचसे व्यक्ती आहेत आणि मी विनंती करतो नयनबाईंना की त्यांनी शुभेच्छा द्यायच्या। कुणालभाई तुम्ही द्या, नयनबाई कमी बोलतात पण देतात मस्तपैकी शुभेच्छा। नमस्कार।
खरं तर मी असं म्हटलं की 9 महिने शुभेच्छा द्याव्या, कारण की लोकांची गर्दी आणि हे सगळं बघता त्यांना रस तिकडे आहे. तर माझ्या बोलण्यामध्ये किंवा 9 महिन्याच्या बोलण्यामध्ये किती रस आहे मला कल्पना नाही याच्याबद्दल. परंतु साहेब तुम्ही जो वेळ आज इकडे आयोजन केले त्याला तुम्ही तुमचं अभिनंदन करतो. उत्कृष्ट असं नियोजन, उत्कृष्ट आयोजन आपण केलं आहे. आणि जी गर्दी बघतोय मी आजच्या दिवशी, खरं तर दत्त जयंती असली तरी हा कामाचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही आहे आणि उद्या लोकांना कामावरही जायचं आहे. पण परंतु त्याच्यानंतरही एवढ्या मोठी गर्दी इकडे उपस्थित झाली आहे, एवढी लोकं आली आहेत, तुमचं प्रेम आहे त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण मला इकडे बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 महिना बोलायचं आहे. नमस्कार. आता वाटतं ना मीरा भाईंदरमध्ये मराठी आहे, त्याशिवाय जमणारच नाही. मुंबईमध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलात तर पहिला काय मराठी, बाकी सगळं नंतर. त्या मराठीसाठी आणि त्या मराठी माणसासाठी माननीय राजसाहेब ठाकरे इथे आले. आपण एकत्र राहणं या मालवणी जत्रोत्सवचा एक आमचा उद्देश आहे. परवा आमच्या बोर्लीमध्ये चारकोप विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे आले होते. त्यांनीही हीच अपेक्षा केली की गिरगावमध्येही मालवणी जत्रोत्सव व्हावा, गिरगाव चौपाटीवर. म्हणजे मुंबईमधला मराठी माणूस काय ताकदीने वरती येतोय, एकत्र येतोय, हे या देशाला दाखवून देणं गरजेचं आहे. आहो ना आपण एकत्र. तुम्हाला सर्वांना मी विनंती करेन, कोणताही पक्ष असू दे, विशाल इथे बीजेपीचा आहे पण मराठी म्हणून आज तो स्टेजवरती आहे, नाही तर तो असता का स्टेजवरती भाजपचा, तो मराठी म्हणून स्टेजवरती आहे. आणि दादांनी तेच सांगितलं, आम्ही मैत्रीपूर्ण नाही. जेव्हा लढताना तेव्हा ती लढतच केली पाहिजे आपण, मैत्रीपूर्ण नाही. तो समोर भाजपचाच पदाधिकारी असणार नाही तर मग आपल्या मराठीची गळचेपी होईल. मराठीला विरोध करणारे कोण होते? हेच भाजपवाले होते ना. विशाल नव्हता, विशाल मित्र आहे आमचा. पण जर मराठीला विरोध करणार असेल भाजपवाले तर आम्ही त्यांच्यावर कधीच राहणार नाही. मी विनंती करीन की तो मराठी म्हणून माणसामध्ये यावा. कारण की एकत्र राहायचं असेल तर मग पक्षीय राजकारण बाजूला ठेवावं आणि जो मराठीचा ध्यास घेतल्या ज्या माणसांनी, माननीय राजसाहेब ठाकरे, त्याच्या मागे आपण एकत्र राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि मराठीवर जो होत होता अन्याय त्याला वाचा फोडायला, त्याच्या विरोधात जे उभे राहिले त्यांना उत्तर द्यायला दोघं भाऊ एकत्र आले. मग आपण काय एकत्र यायचं नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवा. मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये आपला जो कमी टक्का आहे मराठीचा, तो एकत्र राहून दाखवा. जेव्हा तो एकत्र राहून दाखवू तेव्हा कळेल की मराठी कमी नाही आहे, तिथे खूप जास्त आहे. सगळ्यांना एकच हाक मारा. आज आपल्याला एकत्र राहायची गरज आहे. बाकी जे करायचं असतात ते करतीलच. भगवा झेंडा मनसेचा आणि शिवसेनेचा कसा वरती फडकेल मुंबई महानगरपालिका, ज्याच्यावरती राजसाहेब आणि उद्धव ठाकरे दोघं बघतील, पण खाली आपण एकत्र कसं राहायचं ह्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा आजचा खूप चांगला प्रयत्न आहे. मालवणी महोत्सव, कोकण महोत्सव, आपल्याला ढोकळा राहणार आहे का? नाही चालणार. काय कोंबडी वडे आहेत? हे आपलं कोकणचं, मालवणचं, हे आपलं जे सोनं आहे तेच आपल्याला घेतलं पाहिजे. मग सर्वांना शुभेच्छा देतो आणि जमलेल्या तमाम मराठी माणसांना मी शुभेच्छा देतो आणि एक हाक मारतोय, या महानगरपालिकेला मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, कल्याण, डोंबिवली, एकत्र व्हा. फक्त तुमची एकी दाखवा. यावेळी एकी दाखवणं गरजेचं आहे. मराठी माणूस एकटवलाय हे इतरांना कळून द्या. एवढंच मी तुम्हाला हाक मारेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडंसं व्यासपीठावर थांबायचं आहे. आम्ही दर दिवशी लकी ड्रॉ आमच्या महिलांसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी काढत असतो. चांदीचं शिक्का आहे. आज तुमच्या हस्ते आणि विशाल पण आलेला आहे, त्याच्यामुळे प्रभागामध्ये आम्हाला पण वाटेल की आमची पोचपावती कुठपर्यंत पोहोचले. विशाल तर देईल स्टेटसवरती, आम्ही नेहमी पाहत असतोच. आता ज्या उत्कंठेची वाट पाहत होतो आपण, तो क्षण जवळ आलेला आहे. विनयन भाईंना विनंती करणार आहे की त्यांनी लकी ड्रॉचं हे कुपन काढायचं आहे.
बाई खरं तर ही गंमत अशी आहे की आम्ही गेली 10 दिवस हा लकी ड्रॉ दर दिवशी करतो आहोत आणि ज्या भाग्यवान महिलेला हा क्रमांक लागतो तिला आम्ही चांदीचं नाणं भेट म्हणून देतो आहोत आणि आज खरं तर मोठं चांदीचं नाणं आहे शेवटचा आमचा संगतीचा दिवस असल्या कारणाने. पाहूया आज भाग्यवान महिला ती मानकरी महिला कोण ठरणार आहे जिला मिळणार आहे हे चांदीचं नाणं. बघा प्रश्न कोणताही असो उत्तर मनसे आहे ते बघा आलं. क्या बात आहे. पाहूया ती भाग्यवान महिला कोण आहे. 47 सोनल मोरे वहिनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी आनंदात नाचत तुम्ही. 47 आमच्या मला वाटतं संतोष मोरेंच्या मिसेस आहेत ह्या. वा वा खूप छान. व्हेरिफिकेशन करून घ्या. हरकत नाही. आपल्या समर्थ प्रतिष्ठानमधील सदस्य आहेत या. मी मोरे वहिनींना विनंती करतोय त्यांनी मान्यवरांच्या शुभ हस्ते आज हे चांदीचं विशेष नाणं आजच्या सांगतेच्या दिवसाचं घ्यायचं आहे. नाव घ्यायचं नाव माहिती आहे. साहेब संस्कृतीप्रमाणे हिला नाव घ्यावं लागेल ना. लिहायचं होतं खूप पण संपली होती शाई. लिहायचं होतं खूप पण संपली होती शाई. संतोष रावांचं नाव घेते जिजाची आई. क्या बात आहे. लय भारी. Thank you. खूप सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन तुमचं की आपल्याला हे चांदीचं नाणं या ठिकाणी लाभलं. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून या संपूर्ण अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे त्यांनी रंगमंचावरती यायचंय आणि आयोजकांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो आहोत. आपण सर्व महिलांना रंगमंचावरती बोलवतो आहे. पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी आपण सर्वांनी रंगमंचावरती यायचं आहे. ही मान्यवर मंडळी आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी त्यांचं मार्गदर्शन असतं आणि आज या रंगमंचावरती ही मान्यवर मंडळी आलेली आहेत. आपण त्यांच्या समवेत एक छायाचित्र घेणार आहोत. या खरं तर आठवणी आहेत आपल्या कोकण महोत्सवाच्या आणि या आठवणी घेऊन आपण आज घरी जाणार आहोत. गेली 10 दिवस जी मेहनत आपण केली या मेहनतीचं चीज कुठेतरी आजच्या दिवशी झालेलं आहे. पहिल्याच दिवशी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव या ठिकाणी आले होते आणि आज सांगतेच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आता अगदी कार्यक्रमाची सांगता करत असतानाच आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सन्माननीय नयनभाई गडी या संपूर्ण कोकण महोत्सवाला भेटी देत असल्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित होत आहे आणि पुढील आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी जसं भाई म्हणाले की आपण कोणताही पक्ष न पाहता मराठी म्हणून एकत्र येऊ आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व पुन्हा एकदा कसं भक्कम तयार करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि म्हणून आपण ठाकरे बंधूंना समर्थन द्यायचं. त्यांना पाठीशी राजसाहेब असतील हे दोन्ही बंधू खास आपल्यासाठी मराठीचं अस्तित्वासाठी ही अस्तित्व
आईल्या डोलेनं मुंबईच्या किनारी आरतीन कोली हानल्या डोली नचल जाऊ बाजारी Hey, let's go, Paru, I live with you.